सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत। आज महापरिनिर्वाण दिवस आहे। सकाळीच आम्ही चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केली आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की नुकतंच जे चक्रीवादळ 4 राज्यांमध्ये येऊन गेलं त्याचा परिणाम म्हणून पुढचे 3 दिवस आपल्याकडे विशेषतः विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे आणि जवळपास 5 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणेला सुसज्जित राहण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय किंवा होतंय त्या ठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून जी काही नुकसान भरपाई आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याच्या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला निर्देश दिले आहेत। आज विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला कारण म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते। मात्र आज विरोधी पक्षाने न येण्याची कारण आणि जे पत्र दिलेलं आहे, मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते। म्हणजे 3 राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही लोक झोपी गेले होते, पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं पत्र विरोधी पक्षाने दिलंय।